मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की वायटी क्रिएट या ऍपच्या माध्यमातून आपल्याला जे की क्विज कशा पद्धतीनं आपल्याला तयार करता येईल, आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपण ती कशी तयार करू, आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत आपण ती कशी पोहोचवू, ज्यामुळे विद्यार्थ्यांना देखील आपल्या अभ्यासामध्ये इंटरेस्ट येईल, आवड निर्माण होईल. तर एखाद्या धड्याची, पाठाची किंवा जनरल नॉलेजची क्विज आपण कशी तयार करू. तर आज मी तुम्हाला जनरल नॉलेजची क्विज कशी तयार करायची हे आज मी तुम्हाला शिकवणार आहे. चला तर मग मित्रांनो, शिकूया आजच्या या क्विजला. तर मित्रांनो, हे आहे आपलं वायटी क्रिएट. वायटी क्रिएट नावाचं हे ऍप आहे. या ऍपला आपण काय करू, तर याला आपण ओपन करू. तर याला आपण ओपन केलं आणि ओपन केल्याच्या नंतर अशा प्रकारचा इंटरफेस जो आहे तर हा या ठिकाणी आपल्याला दिसतोय. ठीक आहे, तर इथं काय करू आपण, क्रिएट प्रोजेक्ट वरती जाऊ. क्रिएट प्रोजेक्ट वरती जाऊ, याला क्लिक करू आणि मग या ठिकाणी आपण जी इमेज या ठिकाणी काय करणार आहोत, ज्या क्विज तयार करणार आहोत, तर ती क्विज तयार करण्यासाठी आपण जी ही इमेज आहे, हे इमेज या ठिकाणी आपण इम्पोर्ट करू. आता मी तुम्हाला सांगतोय की ही इमेज आपण कुठून जनरेट केली, तर चॅट जीपीटी मधून आपण जनरेट केली, जिचं लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन. आता या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण हे सगळं केलेलं आहे. आता एकंदरीत काय करू आपण, हे जे आहे ना, हे लांब करून घेऊ आपण. तर पहिल्यांदा हिला मी लांब करून घेतो या इमेजला. अजून लांब करू आपण. तर मित्रांनो, ही जी इमेज आहे ना, ही इमेज आपण लांब करून घेऊ. हिला एकंदरीत आपण हिला 40 सेकंदापर्यंत, 41 सेकंदापर्यंत आपण हिला वाढवून घेतली. तर पहिल्यांदा आपण काय घेतली, ही इमेज इम्पोर्ट करून घेतली. त्याच्यानंतर ह्या इमेजला आपण वाढवलं 41 सेकंदापर्यंत. ठीक आहे, तर आता आपल्याला पहिला प्रश्न घ्यायचा आहे. आता हे प्रश्न देखील आपण एकंदरीत जे आहे ना, तर ते प्रश्न आपण या ठिकाणी काय केलेले आहेत, तर जेमिनी, गुगल जेमिनी मधून आपण जनरेट केलेला आहे. तर आपण बघू गुगल जेमिनी. ठीक आहे, याला मी क्लिक करतो आणि क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी मी जे क्विज आहे ना, तर ती या ठिकाणी क्विज जनरेट केलेली होती इतिहासावर आधारित. तर या ठिकाणी पहिला प्रश्न या ठिकाणी मी काय करतो, कॉपी करतो. हा जो प्रश्न आहे ना, याला मी काय करून घेतो, कॉपी करून घेतो. ठीक आहे, याला आपण याला कॉपी करून घेऊ. मी याला कॉपी करून घेतो आणि हा कॉपी केल्याच्या नंतर मित्रांनो, आपण कुठं होतो, तर आपण इथं वायटी क्रिएट मध्ये आलो आणि इथं आपल्याला आता हा जो टेक्स्ट दिसतो ना तुम्हाला, हा टेक्स्ट, या टेक्स्टला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं प्लेन टेक्स्ट घ्यायचा आपल्याला. प्लेन टेक्स्ट मध्ये गेल्याशिवाय नंतर इथं मित्रांनो आपल्याला हा जो आहे ना, तर इथं याला आपल्याला काय करायचं आहे, कॉपी करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला आता हा पेस्ट करून घ्यायचा आहे आणि इथं हा पहिला प्रश्न जो आहे ना, हा आता काय झालेला आहे, पेस्ट झालेला आहे. ठीक आहे, तर हा प्रश्न या ठिकाणी आपण डन केला. डन केल्याच्या नंतर आता हा आपल्याला काय, जिथपर्यंत आपण इमेज बनवलेली होती, ठीक आहे, याला पहिल्यांदा आपण छोटं करून घेऊ. एवढं आपण याला छोटं केलं आणि मग दुसरं काम काय करायचं आहे, तर हा जिथपर्यंत आपली इमेज आहे ना, जिथपर्यंत आपण 41 सेकंद इमेज आपण घेऊन गेलेलो होतो ना, तिथपर्यंत ही इमेज काय करायची आपल्याला, तर तिथपर्यंत आपल्याला ह्या इमेजला घेऊन जायचं. आपण आलो तिथपर्यंत. ठीक आहे, मग हा पहिला प्रश्न झाल्याच्या नंतर काय करायचं आपल्याला, यालाच आपण क्लिक केलं आणि याला आपल्याला परत काय करायचं आहे, तर याला एडिट करायचं आहे. तर एडिट करत असताना आपल्याला 4 ऑप्शन या ठिकाणी दिसतात. ठीक आहे, हा एडिट टेक्स्टचा आहे.
त्याच्यानंतर हा फॉन्ट आहे, हा कलर पिकर आहे आणि हा फॉर्मेट आहे. तर आपल्याला हा जो फॉर्मेट दिलेला आहे याच फॉर्मेट ठेवू आपण, पण याचा फॉन्ट दिला ना तर ते फॉन्ट आपण काय करू, चेंज करू आपण. तर आपल्याला एकंदरीत यामधले काय घ्यायचे आहेत, तर इथले फॉन्ट जे आहेत ना हे फॉन्ट आपल्याला घ्यायचे आहेत. ठीक आहे. मग मित्रांनो या ठिकाणी वेगवेगळे फॉन्ट आपल्याला दिलेले आहेत. तर मी या ठिकाणी हा जो आहे ना बकबक वन याला मी क्लिक केला आणि बकबक वनला क्लिक केल्याच्या नंतर हा जो आहे ना आपण सिंपल जो टेक्स्ट होता याला मी डन केला. आणि आता बघा याला जर मी क्लिक केला समजा, तर अशा प्रकारे आपण जिथपर्यंत इमेज घेतली तिथपर्यंत हा प्रश्न जो आहे तिथपर्यंत आपण याला घेऊन गेलो. ठीक आहे, कळलं हे इथपर्यंत तुम्हाला? याला आपण बरोबर शेड करून घेतलं आता. ठीक आहे, तुम्हाला कळलं असेल की आता आपण हा जो पहिला प्रश्न आहे या पहिल्या प्रश्नाला आपण काय केलं, पूर्ण शेड करून टाकलं. जिथपर्यंत इमेज होती तिथपर्यंत आपण याला घेऊन टाकलं. मग काय करायचं आपल्याला, तर मग परत आपल्याला काय करायचं आहे, तर पर्याय घ्यायचे आहेत आपल्याला. ठीक आहे, तर पर्याय घेऊ आपण. तर या ठिकाणी आपण कॉपी करू याला, हा जो प्रश्न आहे याला आपण घेऊ आणि याला काय करू, आपण कॉपी करू. ठीक आहे, तर याला आपण कॉपी केलं, बॅक आलो आपण आणि इथं हा जो ए पर्याय आहे इथं आपण पहिल्यांदा टेक्स्ट मध्ये जाऊ, प्लेन टेक्स्ट मध्ये जाऊ आणि इथं ना आपण काय करू, तर त्याला पेस्ट करून देऊ आपण. ठीक आहे, तर इथं आपण याला पेस्ट केला, इथं याला आपण डन केला. याला आपण अशा पद्धतीनं पहिला पर्याय आणला आणि हा जो पर्याय आहे ना, तर हा पहिला पर्याय देखील आपण काय केला, तर याला देखील जिथपर्यंत आपली इमेज आहे ना तिथपर्यंत आपण घेऊन टाकला याला पण. ठीक आहे, पहिली इमेज जिथपर्यंत आली तिथपर्यंत परत याला आपण घेऊन टाकलं. त्याच्यानंतर अजून आपण बॅक जाऊ, बॅक गेल्याच्या नंतर इथला जो दुसरा आहे पर्याय त्याला आपण काय करू, त्याला कॉपी करू आपण. ठीक आहे, त्याला आपण कॉपी केलं, परत आपण इथं आलो, टेक्स्ट मध्ये आलो, ह्या टेक्स्ट मध्ये प्लेन टेक्स्टला क्लिक केला. इथं मग काय केलं आपण, याला पेस्ट केलं, डन केला आणि हा दुसरा पर्याय देखील या ठिकाणी आपण ठेवून घेतला. ठीक आहे, हा दुसरा पर्याय देखील आपण तिथं ठेवून घेतला आणि दुसरा पर्याय देखील आपण काय केला, हा जिथपर्यंत इमेज होती आपली, ठीक आहे, तिथपर्यंत आपण आणून ठेवले. त्याच्यानंतर आपण तिसरा पर्याय घेऊ. तिसरा पर्याय घेण्यासाठी इथंच आपण गेलो आणि तिसरा पर्याय परत इथून आपण कॉपी केला, परत इथं आपण त्याला या टेक्स्ट मध्ये गेलो आपण. ठीक आहे, या टेक्स्ट मध्ये गेलो, याला क्लिक केलं आपण आणि मग अशा प्रकारे आपण याला डन केला आणि हा इथं ठेवला आपण. ठीक आहे, पहिला दुसरा तिसरा आणि मग हा देखील जो आहे ना, तर याला देखील आपण या ठिकाणी अशा पद्धतीनं काय केलं, तर जिथपर्यंत इमेज तिथपर्यंत आपण त्याला आणून टाकलं. ठीक आहे, आता परत आपल्याला चौथा पर्याय घ्यायचा आहे. चौथा पर्याय देखील आपण इथं आणून घेतलेला आहे, 1950 पुणे, आणि याला कॉपी केलं इथून आणि परत इथं आपल्याला परत आपण गेलो टेक्स्ट मध्ये, टेक्स्टला क्लिक केलं, प्लेन टेक्स्ट घेतलं आपण. इथं याला जो पर्याय होता त्या पर्यायाला आपण काय केलं, इथं पेस्ट केलं. ठीक आहे, आणि मग हा इथं 1950 पुणे या ठिकाणी आपण याला आणून ठेवलं. ठीक आहे, हा आणि याला देखील आपण काय केलं, तर याला देखील जिथपर्यंत आपली इमेज आहे तिथपर्यंत आपण याला समोर ओढून घेतला. जिथपर्यंत आपली इमेज आहे तिथपर्यंत आपण याला काय केलं, ओढून टाकलं. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजलं ना, आपण जिथपर्यंत इमेज होती आपण तिथपर्यंत याला काय केलं, तर ओढून टाकलं. आता आपल्याला आपण क्वेश्चन तयार केले. हा बघा, हा क्वेश्चन तयार झाला, या क्वेश्चनचे 4 पर्याय ए बी सी डी हे झालं. ठीक आहे, आता मग काय करायचं आपल्याला, तर याला ऍनिमेशन द्यायचं आहे. पहिलं काम झाला,
पहिलं काम झालं, आपण चारही प्रश्न तयार केला, त्याचे 4 पर्याय इथं आणले. आता आपल्याला काय द्यायचं आहे, एनिमेशन द्यायचं आहे. तर पहिल्यांदा आपल्याला हा जो प्रश्न आहे ना, प्रश्नाला आपल्याला एनिमेशन द्यायचं आणि इथं हा जो एनिमेशनचा सिम्बॉल दिसतो आपल्याला, ठीक आहे, याला काय करायचं आपल्याला, तर याला या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं. तर इथं मी क्लिक केला. क्लिक केल्याच्या नंतर इथं भरपूर एनिमेशन आपल्याला दिसतात. एनिमेशनला क्लिक केल्याच्या नंतर बघा या ठिकाणी हा अशा प्रकारे येतो, ठीक आहे, हा असा येतो, हा असा येतो. जशा पद्धतीनं पाहिजे तशा पद्धतीनं तुम्हाला प्रश्नाला एनिमेशन देता येतो. तुम्हाला जो एनिमेशन पाहिजे तशा प्रकारचं एनिमेशन तुम्हाला देता येतं. तुम्हाला जो वाटते तो घ्यायचा. आपण हा घेऊ, वाईप पॅन राईट, ठीक आहे. वाईप पॅन राईट वाला घेतला आपण, याला सेकंद वाढवून दिले आपण, ठीक आहे, हा, आणि याला डन केला. आता या ठिकाणी हा जो कलकत्ता आहे ना, पर्यायी आहे, याला पण एनिमेशन द्यायचं. तर याला आपण स्लाइड राईट देऊ, याच्या सेकंद वाढवून देऊ, ठीक आहे. आणि हा जो मुंबई आहे ना, याला डन करू पहिल्यांदा. आणि हा जो मुंबई आहे, तर या मुंबईला पण एनिमेशन देऊ आपण, आणि याला देखील आपण स्लाइड राईटच ठेवू आपण, आणि यांचे पण सेकंद वाढवून देऊ आपण, याला डन करू, ठीक आहे. तर अशा प्रकारे बघा, आता आपण जे केलं ना, तर या ठिकाणी हे दोन्ही पर्याय आणि हे, आता आपल्याला हा बिल वर करायचा आहे, ठीक आहे, बिला पण आपल्याला करायचं आहे. तर बी वर आपण क्लिक केलं, परत एनिमेशन मध्ये गेलो आपण. तर इथं आपण जे घेऊ ना, तर इथं स्लाइड लेफ्ट घेऊ, ठीक आहे, स्लाइड लेफ्ट घेऊ आपण, हे 2 इंची. डीचं पण तसंच करू आपण, याचं पण स्लाइड जे आहे ना, तर ते आपण लेफ्ट घेऊ, सेकंद वाढवून घेऊ आपण, नाही वाढवलं तरी चालते. आता बघा या ठिकाणी अशा प्रकारे आपली ती स्क्रीन जी आहे ना, तर ती आता या ठिकाणी काय होईल, अशी येईल. ते असे प्रश्न या ठिकाणी येईल, ठीक आहे. हा, अशा पद्धतीनं ती या ठिकाणी काय होणार आहे, तर येणार आहे. आपण 41 सेकंद घेतले ना, ते 41 सेकंदापर्यंत अशा पद्धतीने येईल. आता पहिल्यांदा आपण काय केलं, इमेज घेतली. इमेजला आपण जेवढे सेकंद घ्यायचे तिथपर्यंत आपण घेतलं. त्याच्यानंतर इमेजच्या नंतर आपण प्रश्न केला, जेवढं इमेज तेवढा आपण प्रश्नाचा साईज घेतला, पर्यायी तसेच घेतले आपण, इथपर्यंत आपलं काम झाला, ठीक आहे. इथपर्यंत झाल्याच्या नंतर, इथपर्यंत आपण हे केलं, आणि इथपर्यंत झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, आता एनिमेशन दिलं आपण. आता आपल्याला म्युझिक ऍड करायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, म्युझिक ऍड करायचं आहे, ठीक आहे. तर म्युझिक कसं ऍड करू आपण, तर बघा या ठिकाणी हा साऊंडचा ऑप्शन आपल्याला दिसतो, ठीक आहे. साऊंडचा पर्याय या ठिकाणी आपल्याला दिसतोय. तर साऊंडचा पर्याय दिसल्याच्या नंतर आता माझ्याकडे जे साऊंड आहेत, तर या ठिकाणी इथले पण घेऊ शकतो आपण, ठीक आहे. इथले पण साऊंड जे आहेत ना, ते तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जे वाटतं ते साऊंड या ठिकाणी तुम्हाला घेता येऊ शकतं, ठीक आहे. तर या ठिकाणी मी माझ्याकडले साऊंड जे आहेत ना, तर माझ्याकडले साऊंड या ठिकाणी घेणार आहे, ठीक आहे. माझ्याकडे असणारे साऊंड जे आहेत, तर ते साऊंड या ठिकाणी त्यांचा वापर जो आहे ना, तर तो या ठिकाणी मी करणार आहे. तर या ठिकाणी हा इंट्रो साऊंड आहे माझ्याकडे, ठीक आहे. तर हा साऊंड मी घेणार आहे. हा साऊंड घेतला आणि सुरू केला मी, बघा अशा प्रकारचं म्युझिक वाजत आहे, ठीक आहे. मग मी काय केला, हा अशा प्रकारे या ठिकाणी हा बदल होईल. तर मी काय केला, हा जो साऊंड आहे ना, इंट्रो साऊंड, या इंट्रो साऊंडला याला सिलेक्ट केला, आणि हे मधात कापला, ह्या सिलेक्ट बटनाला कापला. आणि मग काय केला, इकडे बघा आपल्याला हा जो आहे ना, डुप्लिकेट नावाचा बटन दिसतो, याला डुप्लिकेट केला. मग काय केला, हा जो डुप्लिकेट आहे ना, याला समोर घेतला इथं,
हा, इथे याला समोर घेतला मी असं. मग परत अजून याला काय केला, परत मी अजून याला डुप्लिकेट केला, अजून याच्या पुढे ठेवला मी. ठीक आहे. मग याला अजून परत मी काय केला, डुप्लिकेट केला आणि आता याला काय केला मी, परत अजून डुप्लिकेट केला. बघा, अजून डुप्लिकेट केला आणि याला समोर घेतला अजून. ठीक आहे. असं 1 2 3 4 वेळा केलं मी. ठीक आहे. काय केला बघा आता, तुम्हाला अशा प्रकारचा आवाज त्या ठिकाणी येणार आहे. हा, आता बघा अशा प्रकारचा आवाज जो आहे ना, तो येणार आहे. म्हणजे तो काय येणार आहे ते सांगतो मी तुम्हाला. आता इथपर्यंत आपण हे केलं. आता बघा या ठिकाणी आता मी काय करणार आहे, तर माझा आवाज देणार आहे. ठीक आहे. आणि मी या ठिकाणी आता व्हॉइस ओव्हर करणार आहे. आणि व्हॉइस ओव्हर करताना मी काय म्हणणार आहे बघा, भारताचे राष्ट्रगीत जनगण मन पहिल्यांदा कधी आणि कोठे गायले गेले होते? पर्याय ए 1991 कलकत्ता, पर्याय बी 1930 दिल्ली, पर्याय सी 1947 मुंबई आणि पर्याय डी 1950 पुणे. आणि तुमचा वेळ सुरू होतोय आता. भारताचे राष्ट्रगीत जनगण मन पहिल्यांदा कधी आणि कोठे गायले गेले होते? पर्याय ए 1991 कलकत्ता, पर्याय बी 1930 दिल्ली, पर्याय सी 1947 मुंबई आणि पर्याय डी 1950 पुणे. आणि तुमचं वेळ सुरू होतोय आता. आता या ठिकाणी आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की इथपर्यंत आपण या ठिकाणी आपण आपला आवाज पण दिला, इथं म्युझिक पण वाजत आहे. भारताचे राष्ट्रगीत जनगण मन पहिल्यांदा कधी आणि कोठे गायले गेले होते? पर्याय ए 1991 कलकत्ता, पर्याय बी 1930 दिल्ली, पर्याय सी 1947 मुंबई आणि पर्याय डी 1950 पुणे. आणि तुमचं वेळ सुरू होतोय आता. हा, आता वेळ सुरू होतोय आता म्हटल्याच्या नंतर तिथं आपल्याला बरोबर ह्या सरळ लाईन मध्ये याला घेऊन यायचं आहे. आणि मग इथं काय करायचं आहे, इथं आपल्याला बघा, इथं स्टिकर नावाचा एक पर्याय दिसतो इथं. हा, तर या स्टिकरला मला काय करायचं आहे, मला क्लिक करायचं आहे. स्टिकरला क्लिक केल्याच्या नंतर इथं मला काय पाहिजे, तर टायमर वॉच पाहिजे मला. ठीक आहे. मला टायमर वॉच पाहायचं आहे. तर मग इथं मी असं शोधलं या ठिकाणी, पण या ठिकाणी मला दिसलं नाही. आणि म्हणून मी काय करणार आहे, मग इथं मी लिहिणार आहे टायमर वॉच, असं मी या ठिकाणी लिहिणार आहे. ठीक आहे. टायमर वॉच लिहिल्याच्या नंतर बघा अशा प्रकारच्या ही जी वाच आहे ना, ही या ठिकाणी आलेली आहे. ठीक आहे. अशा प्रकारची ही जी वाच आहे ही या ठिकाणी आली. आणि मग ही वाच जी आहे ही या ठिकाणी हिला मी सिलेक्ट केलं हिला. आणि इथं जिथं माझा हा चित्र दिसतोय ना, इथं गोल ठिकाणी याला नेऊन मी असं बसवलं बरोबर. तिथे त्याला आपण काय केलं, तिथं बरोबर व्यवस्थित त्या ठिकाणी आपण बसवलं. बघा, तुमचा वेळ सुरू होत आहे आता, म्हणून आपण त्यांना काही सेकंद वेळ देऊ मुलांना. आता याला पण आपण थोडस नाही का 5 ते 10 सेकंद या ठिकाणी आपल्याला हे करायचं आहे. आता हे जिथं घड्याळ आहे, आपण जिथं आहे आणली, जिथून आणली ते तुम्हाला लक्षात ठेवायचं, स्टिकर मधून आपण आणली. मग इथं आपल्याला काय करायचं, साऊंड द्यायचे. परत मी या ठिकाणी साऊंड मध्ये गेलो आणि माझ्याकडे असणार तुम्ही टिकटिकचे जे असेल तुमच्याकडे समजा, तर ते तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी. ठीक आहे. किंवा नसेल तर मी तुम्हाला पाठवून देणार. तर या ठिकाणी आता माझ्याकडे जे साऊंड आहे, तर ते साऊंड या ठिकाणी मी घेणार आहे. हा आहे बघा,
अशा प्रकारचं. तर अशा प्रकारचा हा म्युझिक या ठिकाणी आपण घेतला मित्रांनो. वाटतं की नाही छान, एकदम प्रोफेशनल. आता तुमचं वेळ सुरू होतं इथपर्यंत आपण या ठिकाणी थांबलो. याला आपण जो आहे ना, आता हा साऊंड लांब आहे, तर याला आपल्याला काय करायचंय, क्रॉप करायचंय. मग क्रॉप केल्यानंतर याला सिलेक्ट करायचं, हे जे स्प्लिट नावाचं बटन दिसतं हे जायचं, आणि हा राईट साईडकडचा भाग जो आहे ना, हा, तर याला डिलीट करून टाकायचं. आता आपण आलो बघा. आता भारताचे राष्ट्रगीत जन गण मन पहिल्यांदा कधी आणि कोठे गायले गेले होते? पर्याय ए 1991 कलकत्ता, पर्याय बी 1930 दिल्ली, पर्याय सी 1947 मुंबई आणि पर्याय डी 1950 पुणे. आणि तुमचं वेळ सुरू होतोय आता. आणि इथं आपण मुलांना वेळ दिलेली आहे, आणि वेळ आता इथं समाप्त झालेला आहे. आता या प्रश्नाचं उत्तर काय आहे, तर पर्याय ए आहे, आणि तो आहे कलकत्ता. आता हा पर्याय इथं असल्यावरती मग आपल्याला काय करायचं आहे की इथं आपल्याला सिलेक्ट करू आपण. तर कलकत्ता हा जो आहे याला आपण त्या पट्टीला सिलेक्ट केलं, त्या पर्यायाला, आणि मग इथं काय केलं आपण, याला स्प्लिट केलं, त्याला कापून टाकलं, 2 तुकडे केले आपण त्याचे. ठीक आहे, 2 तुकडे केल्याच्या नंतर आता जो एन्सर आहे ना, त्या एन्सरचा कलर आपण आता काय करू, चेंज करू. तर यासाठी एडिट मध्ये जाऊ. एडिट मध्ये गेल्यानंतर हा कलर पिकर आहे, कलर पिकर मध्ये गेल्याच्या नंतर याचा कलर जो आहे ना, तर तो आपण चेंज करून टाकू. ठीक आहे, कोणताही कलर तुम्हाला देता येते, आणि हा अशा पद्धतीनं बघा. आता या ठिकाणी आपण त्याचा कलर चेंज केला. तर बघा प्रश्न असताना तो कसा होता, 4 पर्याय कसे होते. भारताचे राष्ट्रगीत जन गण मन पहिल्यांदा कधी आणि कोठे गायले गेले होते? पर्याय ए 1991 कलकत्ता, पर्याय बी 1930 दिल्ली, पर्याय सी 1947 मुंबई आणि पर्याय डी 1950 पुणे. आणि तुमचं वेळ सुरू होतोय आता. ठीक आहे, एवढं आलं. आणि इथं मग आपण या ठिकाणी म्हणूया की या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय कलकत्ता. इथं आपण आता काय करायचं, याला इथून म्हणायचं, याला एनिमेशन पण देऊन देऊ आपण. ठीक आहे, पहिल्यांदा याला आपण एनिमेशन देऊन देऊ. हा जो कलकत्ता आपण इकडे कापले ना उत्तर, तर याला परत आपण एनिमेशन मध्ये जाऊ आणि याला एनिमेशन देऊन देऊ आपण. आता बघू आपण याला, 1 मिनिट. हा, ओके, ठीक आहे. आणि आता इथं आपला साऊंड देऊ आपण. तर साऊंड देण्यासाठी या ठिकाणी परत मला व्हॉइस ओव्हर मध्ये जावं लागेल आणि व्हॉइस ओव्हर करावं लागेल. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए 1991 कलकत्ता. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण काय म्हटलेलं आहे, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए 1991 कलकत्ता. ठीक आहे. इथपर्यंत आपण या ठिकाणी आलो आहोत. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए 1991 कलकत्ता. आता इथं आपल्याला एक कॉंग्रॅच्युलेशनचं इमेज आणू आपण इथं. ठीक आहे, तर परत आपण या ठिकाणी स्टिकरवर जाऊ. स्टिकरवर गेल्याच्या नंतर या ठिकाणी आपण सर्च करू आपण.
इथं आपण सर्च करणार आहोत कॉंग्रॅच्युलेशन. आता इथं कॉंग्रॅच्युलेशन मध्ये आपण इथं कोणतंही आपण जे आवडतं आपलं इमेज आहे ना, तर ते इमेज या ठिकाणी आपण घेऊ शकतो. तिथं भरपूर इमेज आहेत, तिथून तुम्ही ते निवडू शकता. ठीक आहे. कॉंग्रॅच्युलेशनच आपण हे स्टिकर या ठिकाणी आपण घेतलो. आपण काय केलं, कॉंग्रॅच्युलेशनच या ठिकाणी स्टिकर जे आहे ना, ते स्टिकर आपण घेतलो. आणि आता आपल्याला कॉंग्रॅच्युलेशनचं साऊंड जे आहे ना, ते तुम्हाला कुठेही भेटेल. ते साऊंड जे आहे तर ते या ठिकाणी तुम्हाला घेता येतं. तर आपण इथं परत मी माय म्युझिक वर जातो आणि या ठिकाणी माझ्याकडे जनगण मन पहिल्यांदा कधी आणि कोठे गायले गेले होते? पर्याय ए 1991 कलकत्ता, पर्याय बी 1930 दिल्ली, पर्याय सी 1943 मुंबई आणि पर्याय डी 1950 पुणे. आणि तुमचं वेळ सुरू होतोय आता. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए 1991. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे जे आहे ना, तर हे काय केलं तर आपण हे क्विज जनरेट केलेली आहे. ठीक आहे. तर बघा आता भारताचे राष्ट्रगीत जनगण मन पहिल्यांदा कधी आणि कोठे गायले गेले होते? पर्याय ए 1991 कलकत्ता, पर्याय बी 1930 दिल्ली, पर्याय सी 1943 मुंबई आणि पर्याय डी 1950 पुणे. आणि तुमचं वेळ सुरू होतोय आता. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए 1991 कलकत्ता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण ही जीके क्विज जनरेट केली आणि ही क्विज तुम्हाला कशी तयार करायची या संदर्भात मी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे. तर अशा प्रकारचं क्विज तुम्ही तयार करा तुमच्या विद्यार्थ्यांसाठी आणि हे तुम्हाला सगळं समजलं असेल अशी आशा करतो. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, अशी क्विज जी आहे ना, तर ती तुम्ही पण तयार करा.